सुरू झाली अक्षय कडे यांच्या मनात या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. मोठा विजय मिळवलेला आहे. तर काय सांगाल, मोठा विजय मिळवला आहे. आज जनतेने मला स्वीकारले, जनतेने मला संधी दिलेली आहे सेवा करण्याची. शून्यातून कैडिले साहेबांनी सुरुवात केली होती. आज मोठा परिवार साहेबांनी स्वतःचा तयार केला. हाच परिवार मला 6 महिन्यापासून सहकार्य करतोय. प्रत्येक व्यक्ती मला कुटुंबातला सदस्य समजूनच माझ्यासाठी ह्या निवडणुकीमध्ये रात्रंदिवस पाहिलेला आहे. मी पूर्ण ह्या जनतेचे मनापासून आभार मानन आणि मला या निवडणुकीमध्ये ज्या ज्या व्यक्तींनी, ज्या ज्या नेते मंडळींनी, सर्वांनी जे सहकार्य आणि प्रेम दिले हे मात्र मी कधी विसरू शकत नाही. याच्यामध्ये पूर्णपणे योगदान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच आमच्या कुटुंबातले सदस्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजय दादा, मोनिकाताई, संपूर्ण भारतीय जनता पार्टी, महायुती सर्वांचंच योगदान आहे. म्हणजे मी आज तुम्हाला सांगूही शकत नाही की अनेक नेते मंडळी आपल्या मतदारसंघामध्ये येऊन भेटी घेऊन गेले, मला न संपर्क करता. म्हणजे प्रत्येकाला वाटलं या निवडणुकीमध्ये की आमचं काहीतरी साहेबांवरती प्रेम होतं, विश्वास होता, आमचे संबंध होते. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःहून येऊन या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला. तर अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक मताची निवडण्याची तुम्ही केली. आज मी माझं भाग्य समजतो की एवढं मोठं मताधिक्य मला मिळालंय. एवढ्या कमी वेळात मला संधी मिळाली. आज आपल्या नगर जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, विधान भवनामध्ये मी अतिशय कमी वयाचा तरुण मुलगा म्हणून मला जनतेने स्वीकारले. तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जसं साहेबांनी सर्वसामान्य जनतेसाठी काम केलेलं आहे, माझा पूर्णपणे प्रयत्न राहील की एक पाऊल पुढे जाऊन साहेबांची मान अजून उंच करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करून सामान्य जनतेचं काम करत राहून प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका राहील. खरं तर तनपुरांनी आज तुम्ही विजय झालेला आहात, तनपुरांची भेट घेऊन काय? आणि 100% कुठलीही अडचण नाही. एक निवडणूक याच्या अगोदर ज्या निवडणुका झाल्या, तर खरं तर तुमचा विजय झालेला आहे. तुम्ही तनपुरे यांची भेट घेणार का? हा, मला भेट घेण्यासाठी कुठलीही अडचण नाही. कारण की त्यांनी मनाचा मोठेपणा ठेवून इच्छा असताना देखील फॉर्म भरलेला नाही. त्यामुळे मी त्यांचे पहिलेही आभार मानले, आताही आभार त्यांचे, त्यांच्या परिवाराचे, त्यांच्या संघटनेचे आभार व्यक्त करतो आणि भेटण्यासाठी कुठलीही अडचण नाही. खरं तर मतदारसंघात अनेक समस्या आहेत, पाण्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहे, कसं सोडवणार आहात? आता जलसंधारण खातं हे आपले पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे आहे आणि ते माझ्या परिवारातले सदस्य आहेत. म्हणून निश्चितपणे भविष्याच्या वाटचालीमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जे जे गाव आहेत त्यांना तरी पाण्यापासून वंचित राहण्याची आवश्यकता पडणार नाही, हा विश्वास मी देतो. आणि निश्चित त्यासाठी मला जे जे करावं लागेल तर जनतेने मला स्वीकारलंय, संधी दिली आहे. म्हणून आता मी आजपासून पूर्णपणे जनतेचा सेवक झालोय. म्हणून जनतेसाठी पूर्ण न्याय देण्याचं काम मी करेल येणाऱ्या काळात. खरं तर शिवाजीराव साहेबांना जे साथ मिळत होती जनतेची, त्याप्रमाणे तुमच्याही मागं मोठ्या प्रमाणात युवक आहेत, पण काही रोजगाराच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलणार आहात तुम्ही? पाठीमाग आपल्याला माहिती, सांगता सभेच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे राऊरीमध्ये आले असताना त्यांनी आपल्याला शब्द दिलाय की या मतदारसंघामध्ये कुठलेच काम मी अपूर्ण ठेवणार नाही, सगळे कामं मी 100% पूर्ण करेन. त्यांनी सांगितले की तुम्ही फक्त अक्षयला संधी द्या, त्या संधी दिल्याच्या नंतर काम सांगा, काम पूर्ण कसं करून घेण्याची ही माझी जबाबदारी, असं त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. म्हणून पालकमंत्री विखे साहेब आणि माझी चर्चा झालेली आहे की ह्या राऊरी शहरासाठी आणि तालुक्यासाठी जे सर्वसामान्य गोरगरिबांचे मुलं आहेत, मुली आहेत, यांना रोजगारासाठी वेगळ्या शहरामध्ये जावं लागतं. तर जर आपण जे विद्यापीठचे क्षेत्र आहे, जर तिथं MIDC आणली तर नक्कीच याने आपल्या तालुक्याचं भविष्य उज्ज्वल होईल. मुलांना, मुलींना रोजगार मिळेल, त्यांचे संसार चालतील. तर त्याचाच पाठपुरावा करून आम्ही ते MIDC आपल्या राऊरी शहरामध्ये विद्यापीठच्या जागेवर आणण्याचं काम करणार आहोत. खरं तर तुमच्या येण्याने याचा विकास प्रचंड व्हावा या मतदारसंघाचा, आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की तुम्ही मला मौल्यवान साथ दिली, तुम्ही मला किती प्रेम दिलंय, आज शब्दात मी याचा उल्लेख करू शकत नाही. आपला मी आयुष्यभर ऋणी असेल, कारण की भविष्यात बरेचसे प्रसंग येणार आहेत, पण हा प्रसंग मात्र माझ्या आयुष्यातला मी कधी विसरू शकणार नाही. आज इथं सगळं काही आपण पाहतो, सगळं आहे,
पण सगळं असून देखील काही नसल्यासारखं आहे. कारण की साहेब म्हणजे माझे वडील हे आपल्यामध्ये नाहीत आणि याच्यापेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट माझ्या आयुष्यात वाईट नाही की माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात होतीये आणि माझे वडील माझ्यासोबत नाहीत. सर्वांचे आवडते कर्डिले साहेब आपल्यामध्ये आज नाहीत. आज प्रत्येकाला 100% काही लोक गुलाल उधळत आहेत, काही ढोल वाजवत आहेत, पण प्रत्येकाच्या मनामध्ये हे सगळं करत असताना मोठं दुःख आहे. ते आज किती जरी आम्ही आनंद प्रत्येकाने साजरा केला तरी पण आज मला पूर्ण प्रत्येकाच्या भावना कळतायत की कोणालाच यामधून आनंद होत नाही. तर विजयानंतर आईची भूमिका काय होती? आता आई म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून काळजी होती माझी, माझ्या भविष्याची. जसं प्रत्येक आईला, वडिलांना आपला मुलगा भविष्यात काय करेन, कसा घडेन, कसं नोकरी कशी मिळेल, कसा व्यवसाय करीन, प्रत्येकाला जशी एका आपल्या मुलीची काळजी असते तशीच साहेब गेल्याच्या नंतर माझ्या आईला माझी काळजी होती की आता भविष्यात कसं होईल. कारण की वडील असताना वेगळ्या गोष्टी असतात आणि वडील नसताना आपण पाहतो की परिस्थिती वेगळी होती. म्हणजे आता मी तुम्हाला सांगूही शकत नाही की किती त्रास होत होता, अजूनही किती त्रास होतोय. म्हणजे रात्री झोप येत नसायची. म्हणजे अशा प्रकारे मी पाहिलं की एवढी माझी काळजी होती. पण आज खरं म्हणजे ही जनता अं, जी काळजी होती या जनतेने पूर्ण ही काळजी भरून काढलेली आहे. ही जनता म्हणजे सोपी नाही. ही कर्डिले साहेबांच्या कुटुंबातला इथं असणारा प्रत्येक माणूस सदस्य आहे. हे किती मजबूत आहेत आणि आमचं कुटुंब किती एका विचाराचं आहे, प्रेमाचं आहे. हे 30 वर्षामध्ये साहेबांनी काय काय केलंय, घडलंय आणि कसं हे सगळं तयार केलंय हे मतदानाच्या माध्यमातून आपल्या समोर आलंय आज. ते होते अक्षय कर्डिले आणि ह्या राहुरी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पोपट पिटेकर, राहुरी, अहिल्यानगर.